नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर शुभ सकाळ सर्वांना। आणि आता इथं आज आहे वटपौर्णिमा, तर सुंदर अशी पूजा करून घेतलेली आहे। आणि आज आपण कलश ठेवलेला आहे ना, तर त्या कलशातलं पाणीही बदललेलं आहे आणि पूर्ण असा कलश पुन्हा स्थापन केलेला आहे। तर आज उंबरठा पूजनही केलेलं आहे। पौर्णिमेच्या दिवशी आम्ही हळदीचं लेपन करून उंबरठा पूजन करत असतो, तर घरामध्ये छान अशी ऊर्जा निर्माण होत असते। तर मैत्रिणींनो, आज आहे वटपौर्णिमा आणि आजचा ज्योतीचा लुक असा आहे वटपौर्णिमेचा। तर आता मैत्रिणींबरोबर ज्योतीही गेलेली आहे वड पूजायला, तर तुम्हाला हा मैत्रिणींचा फोटो दाखवलेला आहे। तर चला, तुम्हालाही सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। शिवामूठ अशी सातूची असते, तर ही सातूची शिवामूठ आपण वाहत असतो। तर चला तर मैत्रिणींनो, आता मृग नक्षत्र सुरू झालेलं आहे आणि पावसाचा पत्ता नाही, कारण पाऊस मे महिन्यातच येऊन गेलाय। तर मृग नक्षत्र आता कोरडं जातं की काय असं वाटतंय। तर खूप असं ऊन पडलेलं आहे, तर या उन्हाचा आपण फायदा घेऊया। आज तर ना मी ज्वारी टाकलेली आहे वाळायला, तर ज्वारीमध्ये एखादा अर्धा सोनकिडा दिसतो, तर त्यामुळं म्हटलं चला आता ज्वारी वाळायला घालू आणि ज्वारीचं आणि गव्हाचं दळण पण करून घ्यायचं आहे। तर चला म्हटलं, आणि गव्हामध्ये ना खूप असं सातू झालेले आहेत, तर ते सातू निवडायचे आहेत। सातू म्हणजे सातू आहे ना गव्हाचाच एक प्रकार असतो आणि त्यामध्ये ना काळे असे गहू निघतात। तर पहिले लोक हे सातूचं पीठ पण खायचे, आपण आता खात नाही, तर आपण आता गहू खातो। पण मिक्स झालेले सातूचे सातू आहे ना गव्हामध्ये, तर ते एखादा अर्ध झाड उगून आणि पुन्हा सातू तयार होतात। तर मी संपूर्ण असे या गव्हामधले सातू निवडते आता। तर म्हटलं चला आता आज आहे ना दळण करून घेते। तर ज्वारीचंही दळण करायचंय आणि गव्हाचंही दळण करून घ्यायचंय। तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमा आहे, तर हा दिवस माझ्यासाठी खूप असा जड जात असतो। वटपौर्णिमा किंवा संक्रांत हे दिवस खूप जड जात असतात। तर तुम्हाला मी डीपमध्ये काहीही सांगत नाही गोष्टी, तर ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या सर्व कळून घेतात। तर ज्यावेळेस एखाद्या महिलेला एकटे राहण्याची वेळ येते ना, तर त्यावेळेस त्या महिलेलाच माहीत असतं आपल्याला कसं जगायचंय, कसं राहायचंय। तर खूप अशा जड गोष्टी असतात, पण मी दिवस असे चाललेला आहे एक एक दिवस। तर आता ज्वारी सुकायला टाकली, इथं गव्हाचं दळणही करून घेतलंय आणि तुम्हाला दाखवते आपली परसबाग। तर आज परसबागेमधला हा घड पहा किती मोठा झालेला आहे। तर आता थोड्या दिवसात हा घड पण आहे ना पिकणार आहे, कारण आता उष्णता खूप झाली ना, तर मी त्याला कापड बांधलेलं होतं पण ते काढून टाकलं आणि ज्वारीचं गव्हाचं दळण करून ठेवलंय। तर लाईट आल्यावर आपण हे दळण काढणार आहोत। हे आहे सातू, तर हे पहा अशा पद्धतीने हे सातू असतात। आणि यंदाच्या वर्षी ना आपल्या गव्हामध्ये एखादा अर्ध सातूचं बी पडलेलं होतं, तर खूप असे सातूचे झाडं आले आणि अशा पद्धतीने हे सातू गव्हामध्ये एकत्र झालेले आहेत। तर एकदम गहू आपला स्वच्छ आहे, अजिबात त्याच्यामध्ये खडा नाही, काय नाही। पण ग्रीडिंग केल्यावर खडे सगळे निघून गेले, पण सातूचे जे बी होतं ना, तर ते गव्हामध्ये असंच राहिलं। तर तुम्हाला माहीत आहे का सातू म्हणजे काय आहे? तर सातू आहे ना एक गव्हासारखंच एक धान्य असतं, पण यामध्ये ना काळे गहू निघतात आणि सातूमध्ये आहे ना जीवनसत्व कमी असतं आणि फायबर जास्त असतं। तर पहिले लोक हे सातूचं पण पीठ खायचे, म्हणजे हे धान्य पण ते दळून आणि खात असत। तर यामध्ये जीवनसत्व खूप कमी असतात आणि गहू एकदम काळे असे निघतात यामध्ये, आणि आपण जेव्हा पोळ्या करतो ते एकदम काळे येतात। तर हे सातू आहे ना खूप असे उपयोगी आहेत। तर ज्यांना शरीरामधील फॅट कमी करायचे आहे, तर त्यांनी ह्या सातूचं पीठ जरूर खावं। श्रावण महिन्यामध्ये आपण पहा 4 शिवामूठ वाहत असतो, आणि ज्या वर्षी 5वी शिवामूठ येते ना श्रावण महिन्यामध्ये, तर त्यावेळेस एक शिवामूठ अशी सातूची असते। तर ही सातूची शिवामूठ आपण वाहत असतो। तर तुम्हाला कळण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी मी हे सातू असे निवडलेले आहेत। आणि गव्हामध्ये जेव्हा त्याचं बी पडतं ना, तर एखादा अर्ध गव्हामध्ये हा सातू येत असतो। तर याची शेती आता लोक करत नाही, पहिलं शेती करायची सातूची। तर अशा पद्धतीने मी सातू पहा असतात। तर मी हे सगळे सातू आहे ना निवडून घेतले, आणि सातूचं पीठ हे आपल्याला मिळतं बरं का। तर हेच सातू असतात ते, पण आपण जेव्हा ते गव्हामध्ये दळून घेतो ना, तर पीठ एकदम काळं येतं, त्यामुळं पोळ्या पण काळ्या येतात।
तर त्यामुळे मी आता आहे ना सगळे सातू आहे ना या गव्हामधले निवडून घेतलेत. आणि आपण नवरात्रामध्ये 5 धान्य टाकत असतो का, नवरात्रामध्ये आपण घटाला आहे ना 5 धान्य टाकत असतो, तर त्यामध्ये पण सातूचा आपण वापर करत असतो. हरभरे, जवस, तीळ, सातू, गहू असं 5 धान्य आपण सातूचा पण त्यामध्ये वापर करत असतो. तर असे हे सातू आहेत. तर आता एवढं सगळं दळण मी निवडून घेतलंय. तर म्हटलं आज चला सकाळी सकाळी दळण करून घ्यावं ज्वारीचं आणि गव्हाचं. तर असे हे सातू आता मी सगळे निवडून घेतलेले आहेत गव्हामधले. तर आपल्याला 50 उलटल्यानंतर आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे. आणि त्यासाठी मी ना संध्याकाळच्या वेळी ज्वारीची भाकरी खात असते. आणि ती पण जास्त खायची नाही, पाऊण किंवा 1 भाकर आपल्याला पुरेशी होते. तर आता मी ज्वारीचं दळणही करून घेते. तर असं पाखडलं ना तर ज्वारीमध्ये जे घाण असते किंवा किडा कचरा असतो तो सर्व निघून जातो. तर व्यवस्थित असं दळण करून आणि मग आपण हे गिरणीमध्ये दळायला द्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी आपणच घ्यायची आहे, कारण आपली काळजी दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. आणि 50 नंतर आपल्याला एक एक व्याधी सुरू होत असते. तर मलाही आता रक्तपातळ व्हायची गोळी सुरू झालेली आहे. तर डॉक्टरांनी सांगितलंय आता दरवाजाजवळ तुझी साखर आलेली आहे. तर चला मी पण आता काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. सकाळी व्यायामही करते आणि फिरायलाही जाते. तर भरपूर अशी काळजी स्वतःची घेत असते. आणि त्याचबरोबर तुमच्याबरोबर व्हिडिओही शेअर करते. तर भरपूर असं काम व्हिडिओचं असतं आणि एडिटिंग करायलाही भरपूर असा वेळ लागतो. तर शूटिंग पण घ्यायला वेळ लागतो. आणि मी जे डेली रुटीन करत असते किंवा डेली जे करत असते तर तेच तुमच्या बरोबर शेअर करत असते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगत जा. तर आज दळण झाल्यानंतर मी केलेलं आहे बागकाम. तर इथं आता हे ना अपराजिताचं झाड आहे. अपराजिता म्हणजे गोकर्ण म्हणतात आपल्या इकडं, गोकर्ण किंवा अश्वखुरी असेही म्हणतात. तर हे खूप औषधी असं झाड आहे. तर याच्या बिया मी आणल्या होत्या, तर सहज टाकून दिल्या या कुंडीमध्ये. तर खूप सुंदर असं झाड आलं आणि याचे फुलं निळे आहेत. तर हे आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवाला वाहत असतो आणि महादेवाला या गोकर्णाची फुलं खूप आवडत असतात. तर त्यासाठी मी ही वेली आहे ना छान असं दोरी बांधून आहे ना वर काढून दिलेली आहे. तर कुंडीमध्ये लावल्यामुळे आहे ना खूप छान असं आलेलं आहे हे रोप. तर आज भरपूर असं बागकाम पण केलंय मी. तर एखाद्या वेळी काय होतं, आपण भरपूर असं काम करत असतो. तर आज मी आणि इथं पहा हे कारल्याचं वेल आलंय. छान मस्त असं कारल्याचं वेल उगवलेलं आहे आणि दुसरंही उगवलंय. तर ते कारल्याचं वेलही मी दोरी बांधून वर काढून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने भिंतीला दोरी बांधून वर काढून दिलं ना. आणि नागिनीचं वेल पण छान असं रोपलेलं आहे. तर मृगाचा पाऊस थोडासा झाला होता, तर त्या पावसाने नागिनीचा वेल ही रोपलाय, त्याला फुटवा पण फुटलाय. तर हे भिंतीला धरून आता चालणार आहे मस्त असं. तर त्याला मुळे येतात आणि ते भिंतीला धरून चालत असतं. तर हे रोप नागिनीचं मी या कुंडीमध्ये लावलेलं आहे. तर तेही छान असं त्यालाही शेंडा फुटलाय आता. आणि मैत्रिणींनो, हे बागकाम करण्यात आहे ना माझं खूप असं मन लागत असतं. तर ज्या वेळेस मन उदास होतं ना त्यावेळेस मी बागकाम करत असते. जे 3 असे पानं लावले होते, तर तिन्ही पण रोप आहे ना छान असे उगवलेले आहेत, रोपलेले आहेत. तर आपल्याला हे ना शेतात नेऊन लावायचे. तर या डब्यामध्ये लावले, पण त्याला जागा कमी पडणार आहे कारण त्याला माती कमी आहे. आणि आता हे ना शेतामध्ये नेऊन लावायचे आहेत मला. तर तुम्हाला नक्की दाखवीन मी आज शेतामध्ये गेल्यावर. तर मस्त असं बगीचा आपला झालाय तयार. तर चला तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण ड्रॅगन फ्रूटचे हे रोप आहे ना कशा पद्धतीने शेतामध्ये नेऊन लावतोय. तर तुम्हाला नक्की दाखवते मी. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.